ने तिलक जी की गीता रहस्य का जिक्र किया। गीता रहस्य संस्कृत गीता की व्याख्या है। तिलक जी ने मूल गीता के विचारों को लिया और मराठी बोध से उसे और ज्यादा जन सुलभ बनाया। ज्ञानेश्वरी गीता में भी संस्कृत पर मराठी में टिप्पणी लिखी गई। आज वही ज्ञानेश्वरी देश भर के विद्वानों और संतों के लिए गीता को समझने के लिए एक मानक बन गई। मराठी ने दूसरी सभी भारतीय भाषाओं से साहित्य को लिया है और बदले में उन भाषाओं को भी समृद्ध किया है। जैसे कि भार्गव राम विठ्ठल बरेकर जैसे मराठी साहित्यकारों ने आनंद मठ जैसी कृतियों का मराठी अनुवाद किया। विंदा करंदीकर, इनकी रचनाएं तो कई भाषाओं में आई। उन्होंने पन्नाधाय, दुर्गावती और रानी पद्मिनी के जीवन को आधार बनाकर रचनाएं लिखी। यानी भारतीय भाषाओं में कभी कोई आपसी बैर नहीं रहा। भाषाओं ने हमेशा एक दूसरे को अपनाया है, एक दूसरे को समृद्ध किया है। साथियों, कई बार जब भाषा के नाम पर भेद डालने की कोशिश की जाते हैं तो हमारी भाषाओं की साझी विरासत ही उसका सही जवाब देती है। ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಔಷಧಿಗಳ ಕೊರತೆ ಮತ್ತು ಕಳಪೆ ಔಷಧಿಗಳ ಬಳಕೆ ಜೊತೆಗೆ ಶಿಶುಗಳ ಮರಣ ಮತ್ತೆ ಗರ್ಭಿಣಿ ಸ್ತ್ರೀಯರ ಇವತ್ತು ಮರಣ ಹೊಂದುತ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಆತ್ಮಹತ್ಯೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಹತ್ಯೆಗಳಾಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇಂತಹ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳಿವೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಇವುಗಳೆಲ್ಲವನ್ನು ಆಮೇಲೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಇಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ SC, SP, TSP ಹಣವನ್ನ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಸಾರಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹಣವನ್ನ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಿಗೆ ಬಳಸಿದ್ದೇ ಆದರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣ ಸಜ್ಜಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಆಯವ್ಯಯದಲ್ಲಿ 24-25ರಲ್ಲಿ ಕೇವಲ 57% ಅಷ್ಟೇ ಖರ್ಚು ಮಾಡಿದರು. ಇನ್ನು 41-42% ಖರ್ಚಾಗದೆ ಉಳಿದಿದೆ. ಇದು ಕೇವಲ 15-20 ದಿವಸದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? ಇದನ್ನು ನಾವು ಕಾದು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಆಯವ್ಯಯ ಬಂದ ಮೇಲೆ ಇದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡುವಂತ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ.